चीनमधील HMPV विषाणूमुळे भारतीय शेअर बाजार कोसळला आहे। गुंतवणूकदारांना तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। चीनमधील विषाणूचा परिणाम थेट शेअर बाजारावरती दिसून आलाय। शेअर बाजारातील सेन्सेक्स 1258 अंकांनी कोसळून 77964 वर, तर निफ्टी 388 अंकांनी कोसळून 23616 वरती आलाय। या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले। PSU बँका, रिअल इस्टेट संभाग आणि तेल वायू संभागामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। बँक ऑफ बडोदा, PNB आणि कॅनरा बँक 4% अधिक घसरले। HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्री आणि कोटक महिंद्रा बँकेतही मोठी घसरण राहिली। शुक्रवारी सेन्सेक्सचे मार्केट कॅप 4,49,78,130.12 कोटी रुपये इतके होते, जो ट्रेडिंग सत्रात 4,39,44,926.57 कोटी रुपयावर आलाय। याचा अर्थ काही तासातच गुंतवणूकदारांचे 10,33,203.55 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।